मी कुणाच्या तरी सांगण्यावरून ह्या निवडणुकीला सामोरे जात आहे, पुराव्यानिशी सिद्ध करावे, संपूर्ण गावासमोर नाक घासेन, संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना जाहीर पाठिंबा देतो, असं खुलं आव्हानच स्वरूपानंद देशमुख यांनी दिलेलं आहे। जी मस्साजोगची निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत असताना ही जी निवडणूक आहे आता देशमुख विरुद्ध देशमुख अशी सरळ लढत होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। एकीकडे सहानुभूतीची लाट तर दुसरीकडे जनसंपर्काची लाट निर्माण झालेली आहे। जनता नेमकं कुणाला साथ देणार, सहानुभूतीला का जनसंपर्क असणाऱ्यांना? नेमकं या विषयाची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या केल्याचं संपूर्ण जिल्ह्यानेच नाही तर संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे। कशा पद्धतीने संतोष देशमुख यांना संपवण्यात आलेलं आहे, त्यांचे जे काही फोटो आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यातून आणि देशातून या आरोपीच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या जात होत्या। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर मस्साजोगचे सरपंच पद जे आहे त्या सरपंच पदाच्या निवडणुकीची पोटनिवडणूक परत एकदा लागलेली आहे। या पोटनिवडणुकीमध्ये बिनविरोध निवडणूक होईल असं वाटत असतानाच आता संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्या विरोधात स्वरूपानंद देशमुख या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यामुळे आता सहानुभूतीची लाट विरुद्ध जनसंपर्काची लाट अशी ही निवडणूक होत असल्याचं चित्र आपल्याला पाहण्यास मिळत आहे। यातच आता जनसंपर्क असलेले स्वरूपानंद देशमुख यांनी एक खुलं आव्हानच दिलेलं आहे। त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे की मी जर कुणाच्या सांगण्यावरून ह्या निवडणुकीला सामोरे जात असेल हे अगोदर स्पष्ट करावं, पुराव्यानिशी संपूर्ण गावासमोर जाहीर करावं। मी गावासमोर येऊन नाक घासून अश्विनी देशमुख यांना जाहीर पाठिंबा देईल, असं खुलं आव्हानच स्वरूपानंद देशमुख यांनी केलेलं आहे। संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना ह्या निवडणुकीला सामोरे जाण्याची अजिबात इच्छा नव्हती, परंतु धनंजय देशमुख यांच्या सांगण्यावरून आणि यांच्या दबावावरूनच अश्विनी देशमुख ज्या आहेत त्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्या असल्याचं स्वरूपानंद देशमुख यांनी सांगितलेलं आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख ज्यावेळेस हयातमध्ये होते त्यावेळेस संतोष देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख अशी लढत झाली। या लढतीमध्ये स्वरूपानंद देशमुख यांचा 9 मताने पराभव देखील झाल्याचा आपण पाहिलेला आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर सरपंच पद जे आहे ते रिक्त होतं। या रिक्त सरपंच पदामुळे आता पोटनिवडणूक मस्साजोग ह्या ठिकाणी होत आहे। या पोटनिवडणुकीमध्ये चौरंगी निवडणूक होईल असं चित्र निर्माण झालं होतं, परंतु ज्यावेळेस अर्ज माघारी घ्यायचा आहे त्या दिवशी 3 व्यक्तींनी अर्ज मागे घेतला, परंतु एका व्यक्तींनी अर्थात स्वरूपानंद देशमुख यांनी अर्ज कायम ठेवल्यामुळे मस्साजोगची बिनविरुद्ध निवडणूक होणारी आता ही काटेकी टक्कर निवडणूक होणार असल्याचं आता चित्र त्या ठिकाणी स्पष्ट होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। त्यातच आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखवर स्वरूपानंद देशमुख यांनी हल्लाबोल चढवल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। ज्या संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख आहेत, मुळात त्यांना या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरायचंच नव्हतं, त्यांना ह्या निवडणुकीमध्ये कसलाच रस नव्हता, परंतु धनंजय देशमुख यांनी त्यांच्यावर दबाव टाकून या निवडणुकीला ते सामोरे जात असल्याचा गंभीर आरोप स्वरूपानंद देशमुख यांनी केलेला आहे। तर दुसरीकडे मी कुणाच्या तरी सांगण्यावरून ह्या निवडणुकीला सामोरे जात असल्याच्या अफवा ज्या आहेत त्या उडवल्या जात आहेत। ह्या ज्या अफवा आहेत ह्या अफवांना बळी न पडता मी जर कुणाच्या सांगण्यावरून ह्या निवडणुकीला सामोरे जात असेल तर पुराव्यानिशी सर्व गावासमोर सादर करावे। मी जर कुणाच्या सांगण्यावरून ह्या निवडणुकीला सामोरे जात असेल तर गावासमोर मी नाक घासतो, असं खुलं आव्हानच आता स्वरूपानंद देशमुख यांनी धनंजय देशमुख यांना दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे आता कुठंतरी सहानुभूतीची एकीकडे लाट तर दुसरीकडे जनसंपर्काची लाट अशी ही निवडणूक मस्साजोग ह्या ठिकाणी होत आहे। संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या केल्यामुळे संपूर्ण मस्साजोगच नाही तर बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि देशामध्ये हळहळ व्यक्त केल्याचं आपण पाहिलेलं आहे। कुठेतरी मस्साजोगच्या पोटनिवडणुकीमध्ये सहानुभूतीच्या लाटेवर पुन्हा एकदा
अश्विनी देशमुख ज्या आहेत त्या विजय होतील असं बोललं जात होतं. त्याचबरोबर बीड जिल्ह्याचे जे खासदार आहेत ते प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांनी देखील सांगितलेलं आहे की मस्साजोगची जी निवडणूक आहे ती बिनविरोध होईल असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु ही जी निवडणूक आहे ती आता बिनविरुद्ध न होता देशमुख विरुद्ध देशमुख अशी ही निवडणूक जी आहे ती होत असल्याचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख अशी ही लढत आहे ती ही या मस्साजोगच्या पोटनिवडणुकीमध्ये होत आहे. एकीकडे जर पाहिलं तर मस्साजोग ह्या ठिकाणी संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या केल्यामुळे सहानुभूतीची लाट असल्या कारणास्तव ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये अश्विनी देशमुख यांना उतरलो असल्याची गंभीर जो आरोप आहे तो स्वरूपानंद देशमुख यांच्याकडून केला जात आहे. सहानुभूतीच्या लाठीवर पुन्हा एकदा अश्विनी देशमुख ज्या आहेत त्या विजय होतील अशी आशा देखील धनंजय देशमुख यांना असल्याचं स्वरूपानंद देशमुख यांनी सांगितलेलं आहे. तर दुसरीकडे मस्साजोगमध्ये जनसंपर्क जो आहे तो तगडा जनसंपर्क आपला असल्याच्या भावनेवरच स्वरूपानंद देशमुख जे आहेत ते या निवडणुकीला सामोरे जात असल्याचं देखील बोललं जात आहे. त्यामुळे आता मस्साजोगचे ग्रामस्थ जे आहेत ते कुणाला साथ देणार, सहानुभूतीच्या लाटीला साथ देणार का जनसंपर्क असलेल्या स्वरूपानंद देशमुख यांना साथ देणार हे देखील तितकंच महत्वाचं आहे. सरपंच संतोष देशमुख यांची क्रूररित्या हत्या केल्यानंतर ह्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपी मोकोका कायद्याअंतर्गत बीड जिल्हा कारागृहामध्ये असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे. याचबरोबर ह्या हत्या प्रकरणाची न्यायालयीन लढाई जी आहे ती न्यायालयामध्ये सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे. आज ह्या लढाईची एक महत्वाची सुनावणी पार पडलेली आहे. या सुनावणीनंतर आता एक दुसरी महत्वाची सुनावणी देखील पार पडणार आहे. येत्या 7 मे रोजी ही एक महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे दुसरीकडे मस्साजोगची पोटनिवडणूक देखील होत आहे. या पोटनिवडणुकीमध्ये देशमुख विरुद्ध देशमुख अशी लढत होत असताना सहानुभूतीची लाट निर्माण होत असल्या कारणास्तव स्वरूपानंद देशमुख यांनी धनंजय देशमुखावर हल्लाबोल केल्याचं देखील आपल्याला या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे. अश्विनी देशमुख यांना निवडणूक लढवण्याचा कसलाही रस नव्हता, परंतु धनंजय देशमुख यांनी त्यांच्यावर दबाव टाकल्यामुळे त्या ह्या निवडणुकीला सामोरे जात असल्याचा गंभीर आरोप जो आहे तो स्वरूपानंद देशमुख यांनी केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे आता मस्साजोगचे ग्रामस्थ कुणाच्या पाठीशी उभं राहतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये आता मतदार बंधू भगिनी जे आहेत त्या मतदानाच्या दिवशी कुणाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. जनसंपर्काच्या पाठीमागे उभं राहतात का सहानुभूतीच्या लाटीच्या पाठीमागे उभं राहतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं असून एकंदरीत या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.